या घरात आलेली सवाष्ण रिकामा हातानं जात नाही. दुर्गे वटियान. बाई ताई. अहो नाही ताई, खरंच काही गरज नाही याची. सुनबाई सांगा त्यासनी. प्लीज. नाही ताई, अहो खरंच त्याची काही गरज नाहीये. आम्हाला गरज आहे, कारण ही आमच्या घराण्याची रीत आहे. आपल्यात कितीही मतभेद असले तरी आम्ही तुम्हाला असं नाही पाठवू शकत. आणि तुम्ही आमची ओटी भरली की नाही, हा मग आम्हासनी पण भरू द्या की. तो मान आहे तुमचा. दुर्गे. हा ताई. हे समद सामान पॅक कर आणि दे त्यांच्या सोबत. वय ताई. ताई ओटी ठीक आहे, पण हे सगळं हे दागिने मी नाही स्वीकारू शकत. यो मान आहे तुमचा. आणि आमच्याकडं सोन्याच्या दागिन्याशिवाय वटी भरली जात नाही. आणि वाद आमच्या दोघात आहे हो. तुम्ही काय बिघडवलंय? हा घ्या. सवाष्णबाईंनी दागिन्याला आणि वटीला नाही म्हणू नये. दुर्गे. शांतताई, रखमाताई, या पटापटा हे सामान पॅक करा आणि द्या त्यासनी. हा या लवकर लवकर. येतो आम्ही. अहो लगेच कुठे निघाल असं तुम्ही? म्हणजे आपल्यामध्ये मतभेद असतील, पण मनभेद असायला नग. अहो आम्ही इकडे एका मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलंय. चला की तिकडं या. माफ करा, पण आम्हाला नाही थांबता येणार. आम्हाला निघावं लागेल. अहो लय वेळ नाही घेणार तुमचा. इथंच आहे मैदान. अहो धावती भेट दिली तरी आम्हाला आनंद होईल. या की. अहो एवढं तुम्ही कोकणातून इथं आलात, आता स्पर्धा न बघता जाल तर कसं वाटेल आम्हाला? या की. अहो व्याई तुम्ही का गप? तुम्ही सांगा की तुमच्या मित्राला. हा हो रघुनाथराव, मॅडम म्हणतात तर जाता जाता थोडा वेळ थांबू, मग जावा तुम्ही कोकणात. आमचं एक जाऊ दे हो, पण निदान तुमच्या मित्राला तर नाही म्हणू नका. ठीक आहे. तुम्ही व्हा पुढं, आम्ही आलोच. मला माफ करा. अगं बाळा, तू कशाला माफी मागतेस? नाही खरंच सॉरी. मला असं वाटलं नव्हतं की असं काहीतरी घडेल. बाळा, आता जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नाही. आणि मी काही पहिल्यांदा ऐकत नाही. अशी माणसं आजही जगात आहेतच की ज्यांना असल्या वनस्पतीबद्दल काहीच ज्ञान नसतं. त्यांचा पटकन विश्वास बसत नाही या गोष्टींवर. आणि आपलं काम तेच आहे की लोकांना निसर्गाच्या ठेव्याबद्दल जागरूक करायचं. त्या लोकांना निसर्गाचं महत्त्व पटवून द्यायचं. ते मी करत राहीन आयुष्यभर. बस अजून काय पाहिजे? आणि बाळा मला सांग, तुझं शाळेत जाणं बंद यांनीच केलं ना? मला कळलं ते. तू सगळ्यात आधी शाळेत जाणं सुरू कर. हो, काही झालं तरी मी शाळा नाही सोडणार. ती होईल पुन्हा सुरू. माझी साधना आहे ती. मी शिकवणं नाही सोडणार. आमच्यातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ते चाटण द्यायला विसरू नकोस, दिवसातून 3 वेळेला. हो हो. येतो. कमान निशिताई, कमान. कमान निशिताई, कमान निशिताई, कमान. तू एखादी मोठी स्पर्धा जिंकलस ना की आपण घरात सांगू सगळ्यांका. पण हा निशी, तोपर्यंत
त्यांच्या नजरेत येणार नाही अशा पद्धतीने तू तुझा सराव सुरू ठेव. दादा पाया पडते. हा. अगं, काय ग बाळा, कसली परीक्षा आहे का? हो, पाया पडते. सुखी राहा बाळ, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होते. सर्वेश्वर कायम तुझ्या पाठीशी असेल. ताई अगं कसली भारी आहेस ग तू. अगं तू गप्पच बसशील त्या रघुनाथला. आता तर धडा शिकवायला सुरुवात केली आम्ही. बघ आता पुढे जाऊन काय काय करतो ते. त्याच्या घरात त्यांनी आमचा पान उतारा केला, पण आता आम्ही 4 चौघात त्याचा कसा पान उतारा करतो ते बघ. या पुढं तो कधी बी आमच्या वाट्याला जाणार नाही का सुनबाईंशी संपर्क ठेवणार नाही. बरोबर बंदोबस्त केलाय आम्ही. जा गाडी काढायला सांग. वय ताई. Good game, Nishikantha. एक नंबर.
यशस्वी हो. ह्यो डबो आंबोळी आणि चटणी हा. एवढं मोठं डबो? मैत्रिणी असतील ना म्हणून. हा, सांभाळून जा. मी पण जाते. ॲक्च्युली मला डॉक्युमेंट्स काही प्रिंट आउट घ्यायचे आहेत आणि कुरिअर पण करायचं आहे, सो मी पण जाते. बरं. याचसाठी केला होता अट्टहास. आता खरा खेळ रंगणार.
ओ रघुनाथराव, आम्ही तुम्हाला खेळ बघाय बोलवलंय, बंद पडाय नाही. तुम्ही असं नाही करू शकत. ही स्पर्धा आम्ही भरवली आणि खेळाडू आहे ती माझी मुलगी आहे. असेल की, आणि सामना सोडून जाता येणार नाही तिला. एका सच्चा खेळाडूला हे शोभत नाही, आहे का नाही निशिगंधा? हा, रघुनाथराव, तुमच्या आदरानं थरथरत्या पोर का भीतीनं? हा, ती खेळणार नाहीये. अहो ते तिला बोलू द्या की. हा, आता एवढं तरी स्वातंत्र्य असलं पाहिजे का नाही? नाही म्हणजे संस्कार दिले पण स्वातंत्र्य नाही, असं कसं चालेल? हा, एवढ्या स्वातंत्र्याच्या बाता करता आणि मुलीच्या आवडीला विरोध करता, हे बरोबर नाही. बरं, आता तुम्ही एवढे संस्कार केले पोरीवर, म्हणजे ती घरनं सांगूनच निघाली असेल का नाही? हा, ताई, ही आमच्या घरातली गोष्ट आहे. उगाच चार चौघात. अहो तेवढं कळतंय आम्हाला, म्हणून तर आम्ही तिच्या पाठीशी उभं राहतोय. एवढी चांगली खेळतीये पोरगी. हा, उद्या देशाचं नाव मोठं करल, आई वडिलांचं नाव मोठं करल, मग किलो किलोने अभिमान वाटेल तुम्हाला तिचा काय? हा, मग तुमचा स्वाभिमान किलो किलोनं वाढल, आहे का नाही? हा, नाही म्हणजे तुम्ही एवढे पर्यावरण प्रेमी म्हणून तुम्हाला एक उदाहरण देतोय. काय एखाद्या पक्षाला पिंजऱ्यात ठेवा, त्याला खायला प्यायला घाला, त्याच्याशी गोड गोड बोला, तरी बी तो त्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचाच प्रयत्न करत असतोय की. काय समजाना त्यांचं स्वातंत्र्यच हवं असतंय. पण स्वातंत्र्य आणि स्वैराचारात फरक असतो भुवनेश्वरी बाई. हे असं आहे तुमचं, हा? शिकलेल्या लोकांचं शब्दाला शब्द वाढवता, हेच आम्हाला तुमचं आवडत नाही. अहो तो स्वैराचार खैराचार काय करायचंय हो आपल्याला? हा, अहो पोरीचं मन काय सांगते, तिला काय आवडतंय हे कळायला शिक्षण लागत नाही हो. आता आमच्या लेकाला बघा, आम्ही त्यांना स्वातंत्र्य दिलंय, मोकळं सोडावं लागतंय. आणि तुमच्या संस्कारात जर ताकद असेल तर तुमची पोरगी चुकीची कशी वागल? हा, सांगा बघू. आणि जर का ती चुकीचं वागत असेल तर तुमच्या संस्कारात काहीतरी गडबड वाटायला लागली आम्हाला. हाय का नाही दुर्गे? वय ताई, प्रत्येक ठिकाणी काही मर्यादा असतात, काही काळजीपोटी तर काही स्वार्थासाठी. आणि मी जे करतोय ना ते काळजीपोटी करतोय पोरीच्या. अहो पण पोरीच्या काळजीपोटी तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणताय की हो तुम्ही? हा, अच्छा, एवढ्या मोठ्या मोठ्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारताय, मग तुम्ही तुमच्या सूनबाईंना शाळेत का जाऊ देत नाहीये? आई काही उत्तर? अहो जे पवित्र काम तिने करायला हवं त्याला विरोध का करताय तुम्ही? म्हणूनच म्हणतोय भुवनेश्वरी बाई,
तुमचा आणि माझा मार्ग वेगळा आहे. आज ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या मुलीचं सत्य माझ्या समोर आणलंय ना, थोडासा विचार करून बघा. काय होईल जेव्हा तुमचं सत्य तुमच्या मुलासमोर येईल. निघायचं? अजून तुमचा हिसाब पूर्ण झाला नाही रघुनाथराव. लवकरच परत भेटू, तेव्हा व्याजासकट समत परत करू. यो भुवनेश्वरीचा सबूत आहे.